आजची सकाळच वेगळी झालेली, कारण का बघा आता पुढे ह्या मॅडमना सारखं सारखं बाहेर जायचं, सकाळी सकाळी फेरफटका मारायचा आहे, बाहेर काय चाललंय ते बघायचं आहे, नुसतं बाहेर दरवाजावर बसायचं आहे. आणि आई इथे गावचे नारळ आणलेले त्याचा खोबरा खिसत होती. मी इथे शिनचान लावून बसलेली सकाळी सकाळी नाश्ता करताना. मला असं ना पहिल्याच्या दिवसांची आठवण येते, समर वेकेशनची. आणि आज मला ब्रेड जॅम खायचा खूप मन करत होता यार. खूप दिवस खाल्ला नव्हता ना, खूप जास्त भारी लागत होता, मस्त बटर वगैरे लावून. आणि ही बघा मी ऑर्डर केलेलं तिच्यासाठीच. प्रत्येक ऑर्डर आली किंवा कोणी आलं तर पहिला आम्हाला इन्स्पेक्शन करायचं असतं, बाहेर जाऊन बघायचं असतं कोण आहे ते, कशी डोकं घालते बघा पिशवीमध्ये, असं वाटेल आता आतमध्येच जाते करून पिशवीच्या. मग तिचं फटाफट जेवण लावलं, कारण का उशीरच झालेला. चिकन नव्हतं तर चिकन मागवलं मी ऑर्डर केलेलं. आणि तिच्या जेवणामध्ये मी थोडीशी हळद टाकते, कारण का हळदीने ना तिचं जेवण पचन चांगलं होतं. आणि मी जेवण तिथे बनवत होती तिथे तेवढं तिने बघा काय कांड केलं आहे. बघा बघा तोंड, बघा तिथे तोंड बघा कसं करते गरीबासारखं. तिने काय केलंय बघा, तो डब्बा घेतला आणि मम्मीच्या सगळ्या टिकल्या पाडून टाकल्यात खाली. आणि त्या डब्याची हालत बघा काय केलंय. मी जेवण बनवताना किचनमधून मला आवाज आला की कर करून कसला आवाज आला. बघा कसं तोडलंय तिने. आणि आता दिलं तर नाही घेणार, एकदम सभ्य बनणार अशी आमची मम्मी. मग जेवण वगैरे घेतल्यावर मी जरा कलिंगड खाल्ला, जरा हायड्रेशनसाठी, म्हणजे थोडं बरं वाटतं. पाणी वगैरे प्यायला कंटाळा येतो कधी कधी, तर कलिंगड खाल्लं तर बरं वाटतं. मग थोडासा आराम केला आणि मग चटणी वगैरे सगळं पॅकिंग करून दुकानात जायला निघाले. तिकडे गेल्यावर मी कॅमेरा ओपन नाही केला, कारण का कस्टमर होते ना म्हणून. आणि मला उन्हामध्ये पण आता सर्दी थोडीशी वाटत होती, तर थोडी तब्येत पण ठीक नाही वाटत आहे संध्याकाळपासून. माझा आवाजावरून कळतच असेल, एकदम विचित्र आवाज येतो आज माझा. मग काय जेवण घेतलं मम्मीने बाहेर आणि जेवायला घेतलं, तर ही बघा कशी मम्मीच्या बाजूला जाऊन बसली. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.